या कायद्यामध्ये असं अनेक झालेलं की गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर या बोर्डानं दावा केला होता आणि या जमिनी बळकावल्या जात होत्या असं आपल्याला दिसतंय। मात्र अजूनही त्यानंतर अनेकांनी तक्रार करून सुद्धा जिल्हाधिकारी आणि अनेकांना जाऊन या विधेयकाच्या समितीसमोरच हे मत मांडावं लागत होतं। यामध्ये कोर्टाला कोणतंही स्थान नव्हतं। आता यामध्ये सुधारणा व्हाव्या म्हणून भाजप अग्रेसर होतं आणि भाजपने याबाबत काही सुधारणा सुचवल्या होत्या। त्याबद्दल एक विधेयक तयार केलं होतं आणि आता या विधेयकावर सुनावणी झाली होती। त्याच्यावर संसदेमध्ये चर्चा झाल्या, दिवसभर रात्रभर यावर चर्चा झाल्या। त्यानंतर अनेकांनी याच्या बाजूने मतं दिली, काहींनी विरोधात दिली। मात्र हे विधेयक पास करण्यात आलं। आता त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मात्र या विधेयकाला बंदी घातली आहे आणि याबाबत स्थगितीचे आदेश देण्यात आलेत। आता हे आदेश का देण्यात आलेत हे मात्र अजूनही काँग्रेस नेते याबाबत विजय वडेट्टीवार आपल्याशी जोडले गेले आहेत। विजयजी, मला सांगा की सुप्रीम कोर्टाने या विधेयकाला स्थगिती दिली आहे, नेमकं काय कारण असावं? नाही बघा, आम्ही एकतर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीबद्दल आभार व्यक्त करतो की या देशामध्ये एखाद्या समूहाला, एखाद्या धर्माला टार्गेट करून असे कायदे केले जात नाही किंवा करू नयेत हा संकेतच सर्वोच्च न्यायालयाने आता दिलेल्या स्थगितीवरून दिसतो आहे। मला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। एक तर हा कायदा आणताना जे सर्वोच्च न्यायालयाने किंवा नोंदी केल्या किंवा इतर अनेक यातल्या तज्ज्ञ लोकांनी ज्या काही आपलं मत या संदर्भात व्यक्त केलं आहे की हिंदूंच्या ट्रस्टवर, धार्मिक ट्रस्टवर मुसलमानांचा आपण समावेश करणार का, हा खरा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्या संदर्भात सरकारची भूमिका अनेक तज्ञ स्पष्ट करावी अशी मागणी केली। हा एक विषय। दुसरा विषय असा आहे की ज्या एखाद्या धर्माच्या जमिनीच्या किंवा त्या वक्फ बोर्डाची जमीन ही दान केलेली जमीन, ही गिफ्ट केलेली लँड आणि अशा याच्यावर सरकार नियंत्रण कसं ठेवू शकतो? खरं तर हे नियंत्रण ठेवत असताना मग अशा प्रकारचे सगळे कायदे हे सर्व धर्मासाठी लागू असले पाहिजेत। आम्ही मंदिराला कुठल्या जमिनी जर दान दिल्या तर त्याच्यावर नियंत्रण सरकारचं आलं पाहिजे आणि त्यामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांचं नियंत्रण असावं। आपल्या देशाची नीव जी आहे ही सर्वांना समान हक्काची, समान वागणुकीची, समान अधिकाराची अशी आपलं फाउंडेशन आहे आपल्या देशाचं। आणि अशा स्थितीमध्ये अशा प्रकारे कायदे करून मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे जर होत असेल तर हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, त्यांचे आम्ही आभार मानतो। आपण पाहतोय, बरोबर तुमचे काही मुद्दे बरोबर आहेत, पण तरीही मला हे विचारावंसं वाटतंय की भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये अनेक जे राडे आहेत, अनेक जे वाद आहेत ते न्यायप्रविष्ट असतात। मात्र या विधेयकाबाबत असं आतापर्यंत होतं की त्यासाठी न्यायालयात जाता येत नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, तेच आमचं मत आहे। म्हणजे ही हुकुमशाही, तुम्ही असा काय असं आहे की बहुमत आहे किंवा तुमच्याकडे तुम्ही हे असे कायदे करत असताना त्या कायद्यातील काही जे प्रावधान आहेत त्यामध्ये जे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले किंवा त्या धार्मिक त्या ट्रस्टमध्ये, बोर्डामध्ये इतर धर्मियांचा समावेश केला, तुम्हाला हे जे अडथळे किंवा निश्चितच विजयजी, आपण पाहतोय की तुमचे मुद्दे आम्ही ऐकून घेतलेले आहेत आणि ते आपण दर्शकांनाही दाखवलेले आहेत। तुमच्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद, तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद। आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे।